नमस्कार. आपले जगच्या या यूट्यूब चॅनलवरती मी वसंत आपटे. श्रोते हो, गेल्या 2 दिवसात आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे युरोपच्या दौऱ्यावर जाऊन आले आणि मुख्यतः इंग्लंडमध्ये त्यांनी ज्या वाटाघाटी करून एक FTA म्हणजे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट केलेलं आहे, म्हणजे मुक्त व्यापार करार, याच्यातून भारतीय उत्पादकांना आणि विशेषतः भारतामध्ये ज्यांची प्रचंड मोठी संख्या आहे अशा शेतकऱ्यांना आणि दूध उत्पादकांना खूप मोठा फायदा होईल अशी शक्यता निर्माण झालेली आहे. जो माल आपल्या इकडून निर्यात होणार इंग्लंडला, त्याला त्या देशामध्ये आयात शुल्क लागणार नाही आणि आपल्याही देशामध्ये इंग्लंडहून जो माल येईल त्याला लागणार नाही. म्हणजे त्याला मुक्त व्यापार करार, म्हणजे तुम्ही कितीही माल आणा आणि निर्यात करा, आयात करा. याचा अर्थ त्यामधून 2 क्षेत्र 3 क्षेत्र त्यांनी बाजूला ठेवलेली आहेत. एक म्हणजे शेतीमालाच्या बाबतीत कुठलाही काय म्हणूया त्याला आपण कॉम्प्रोमाइज त्यांनी केलेलं नाही, तडजोड केलेली नाही. कारण शेतीमालाच्या संबंधातले जे काही म्हणजे आपण ते खतं, बियाणं, रासायनिक खतं वगैरे वगैरे युरोपीय किंवा पश्चिमात्य देशामध्ये म्हणतो, अमेरिकेमध्ये म्हणतो, त्याला मात्र आपल्याकडं मुक्तता दिलेली नाही आणि डेअरी उत्पादनालाही मुक्तता दिलेली नाही. पण आपल्याकडं जो लघुउद्योग किंवा मोठ्या प्रमाणावर असणारा कापड उद्योग, तयार कपड्यांचा उद्योग, पादत्राणांचा उद्योग, शेतीमाल, फळबागा, हे जे मोठे उद्योग आहेत आपल्याकडे भारतामध्ये, त्याला मात्र मुक्त बाजारपेठ इंग्लंडमध्ये मिळू शकेल आणि त्याला इंग्लंड आयात शुल्क लादणार नाही. म्हणजे इंग्लंडमधल्या ग्राहकांना तो माल स्वस्त मिळू शकेल, आपल्याला प्रचंड मोठी निर्यात करता येऊ शकेल. आपल्याकडे दक्षिण आशियाई किंवा आशियाई लोक इंग्लंडमध्ये फार मोठ्या प्रमाणावर राहतात. अगदी नुसते भारतातले लोक म्हटलं तरी जवळजवळ 60-1 लाख इंग्लंडमध्येच राहतात. ह्या सगळ्यांना आपल्याकडचा माल हवा असतो. उदाहरणार्थ आता मिरची हा पदार्थ इंग्लंडमध्ये तितका खात नाहीत, पण आपल्याकडचे आशियाई लोक किंवा भारतीय लोक हे मिरचीचे चांगले भोगते आहेत आणि त्यामुळं मसाल्याचे पदार्थ किंवा शेतीमाल, फळबागा, द्राक्ष, हापूसचा आंबा, हे सगळं जाईल. शिवाय टेक्स्टाईल इंडस्ट्री म्हणजे तयार कापड किंवा कापड उद्योग, यालाही भरभराट येईल असं म्हणायला हरकत नाही. एकेकाळी असं होतं की आपल्याकडून कापूस तिकडे जात होता इंग्लंडला आणि तिकडून मँचेस्टरहून तयार कापड आपल्या इथं येत होते. त्यामुळं आपल्याकडचा जो कोष्ट्यांचा धंदा होता, हातमागाचा धंदा होता, तो जवळजवळ बसला आणि मँचेस्टरचं कापड आपल्या इकडं धोधो यायला लागल्यानंतर तयार कपड्याला इकडं मुक्त मार्केट मिळाल्यामुळं आपल्याकडचा हातमागाचा किंवा यंत्रमागाचा धंदा बसला. आता उलट परिस्थिती आहे. इथून आपल्या इकडून कापड आणि कापड उद्योग, तयार कपडा, हा सगळा इंग्लंडला निर्यात होईल आणि तिकडचं प्रचंड मार्केट आपल्या लोकांना मिळेल. याच्यामध्ये एक मात्र काळजी घ्यायला हवी, ती फार आपल्या लोकांना जड जाईल असं मला वाटायला लागलं. कारण आपल्याला मालात फसवाफसवी करायची, गंडवागंडवी करायची, भेसळ करायची, डुप्लिकेट करायचं, ह्या असल्या सवयी लागायला लागलेल्या होत्या. खरं म्हणजे भेसळीचा माल हा आपल्याकडं कधीही, ज्याला आपण नैतिक व्यापार म्हणतो किंवा उचित व्यापार म्हणतो, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी बसतच नाहीत. पण अलीकडच्या ह्या स्पर्धायुगामध्ये ह्या गोष्टींना महत्त्व भयंकरच येऊन बसलं. आपल्याकडं माहिती आहे की एक आपल्याकडची काही शहरं ही डुप्लिकेट माल बनवायसाठीच प्रसिद्ध झाली होती. म्हणजे पंजाबी माल जसा ओबडधोबड, धोगडी, जाडजूड असा असतो, तसा आपल्याकडच्या काही शहरांमध्ये, उल्हासनगरला त्या काळात एकेकाळी म्हणजे 5-50 वर्षापूर्वी डुप्लिकेशनचा धंदाच चालायचा आणि तिथं शिक्का असायचा मेड इन USA. म्हणजे आपल्याकडचे खुळे लोक ते USA म्हणजे अमेरिकेत तयार झालेले आहे असं समजून ते घ्यायचे आणि ते USA म्हणजे उल्हासनगर सिंधी असोसिएशन असायचं आणि तो डुप्लिकेट माल सगळा आपल्याकडे चालायचा. ते सावध राहायला लागायचं, नाहीतर मग ते फसवाफसवी भयंकर. जपानी माल तसा डुप्लिकेट बाजारात जगाच्या येत होता. म्हणजे अमेरिकेत जे एखादी मोटर कार तयार झाली की त्याचं डुप्लिकेट इंजिन वगैरे बनवून ते जपानमधनं यायलाही लागायचं. चीन तर त्या बाबतीत काय बापच आहे माणूस. आपल्याकडं चिनी बनावटीच्या कितीतरी वस्तू आपल्या बाजारात मिळत असतात आणि मग त्याच्यामध्ये टॉर्च किंवा बॅटऱ्या, त्या बॅटरीचे सेल
किंवा इलेक्ट्रॉनिक खेळणी किंवा इलेक्ट्रॉनिक्सच्या छोट्या मोठ्या वस्तू, ते स्पीकर, मोबाईल फोन, या सगळ्या चीनीच्या बनावटीचे लोक येतात, वस्तू येतात. त्यामध्ये डुप्लिकेशन नाही पण बनावटी, तकलुपी, हे असं सगळं इतकं प्रसिद्ध की आपण जर एखाद्या दुकानदाराला चीनी बनावटीची वस्तू मागितली, घेतली की ती स्वस्त खूप असते, पण ती स्वस्त मिळाली म्हणून त्याला भुलून जर आपण त्या दुकानदाराला विचारलं, बाबा हे स्वस्त आहे, चांगली आहे, पण याची खात्री काय, गॅरंटी आहे का, तर तो म्हणतो नाही नाही तसं खात्री नाही, अहो ते शेवटी ते चीनी आहे, ते शेवटी चीनी आहे. ही गोष्ट जगाच्या पाठीवर इतकी रुळली की चीनी माल म्हणजे तो तसलाच आणि तो बनावटच माल, तो म्हणजे हलकाच कसा तरी करून मास प्रोडक्शन ज्याला म्हणतो आपण, धो माल ओतायचा, त्यातले 4 बाद हे ते सगळं त्यात खपून जायचं. म्हणजे एकदा तर म्हणे असं झालं की एका सद्गृहस्थानामध्ये म्हणे चीनी पोरीशी लग्न केलं आणि झालं, ती बायको काही काळानंतर ती रोगट होती, काहीतरी होती, ती लवकर संपली, मेली. आणि ती मेल्यानंतर सांत्वनासाठी म्हणे आपल्याकडचा एक माणूस गेला त्या माणसाच्या की बाबा ती बायको त्याची गेली म्हणून. तर तो म्हणला नाही ठीक आहे, म्हणजे ते काय शेवटी चीनीच होती म्हणला ती. इतकं ते चीनबद्दलचं मत आपल्या जगाच्या बाजारामध्ये वाईट झालेलं होतं. आपली गोष्ट तशी होता कामा नये. म्हणजे आपण जे कापड निर्यात करणार आहोत, आपण हल्ली बघतो की आपल्याकडं खपणारा बाजारातला मालसुद्धा आपल्याला पूर्वीसारखा चांगला मिळत नाही आहे. म्हणजे समजा हापूस आंब्याची पेटी आपण घरामध्ये एक 50-50 हापूस आंब्याची आढी लागली किंवा हापूस आंबा आणला बाजारातनं की आपल्या आधी तो शेजाऱ्याला कळायचा, इतका त्याचा घमघमाट यायचा. फणस आणला की गल्लीभर त्याचा वास निघायचा. हल्ली फणस आणला किंवा हापूस आंबा जरी आणला तरी तो पोपईसारखाच लागतोय. त्याला ना स्वाद, ना खमंगपणा, ना वास. ह्या गोष्टी कुठं दुर्मिळ झाल्या? त्याचं कारण हे बनावटी सगळं खतं किंवा कीटकनाशकं, लवकर पिकवायची काही टेक्निक, ते कॅल्शियम कार्बाईड घालायचं आणि त्या केळ्याला लवकर केळी पिकवायची, हे असलं काहीतरी तंत्र सुरू झाल्यामुळं ह्याला भयंकर धोका आहे. आणि हा माल बाजारात, युरोपच्या बाजारात, इंग्लंडच्या बाजारात खपणार नाही. खपला तरी तो टिकणार नाही आणि आपल्या उत्पादकांना आणि व्यापाऱ्यांना फटका बसेल, भारताची बेअब्रू होईल. ह्या सगळ्याची काळजी आपल्या उत्पादकांनी घेतली पाहिजे. आणखीन एक क्षेत्र मोकळं झालेलं आहे ते म्हणजे सेवा क्षेत्र. आपण सेवा क्षेत्राच्या बाबतीत तर ऐकतच नाही आता कोणाच्या जगामध्ये, असं वाटायला लागलं. तर हे जी शेती उत्पादन आहेत, दुग्ध उत्पादन आहेत, आपल्याकडं बिनभेसळीचं दूध ही दुर्मिळच चीज होऊन बसली. किंवा ते चिलिंग करायचं, मग ते बर्फात ठेवायचं, पुन्हा उकळायचं, असले काहीतरी प्रकार करण्यामुळं गाईचं दूध, तर आपल्याकडं देशी गाईचं दूध मिळायचं म्हणजे मारामारच झाली. देशी गाईचं दूध हे सगळ्यात पौष्टिक आणि त्याच्यावरती गोधन म्हणजे आपलं प्रचंड मोठं धन असं आपण म्हणत होतो. आता तर देशी गाय कुठे दिसायलाही तयार नाही. आल्या त्या होस्टन किंवा त्या तसल्या डुकरी गाई ज्या म्हणतो त्याच्यामध्ये काही कसच नाही. मग हे दूध आणि हे दही जर आपण तिकडे विकायला लागलो किंवा शेतमाल विकायला लागलो, आपल्याकडं आता फुलांचं मार्केट प्रचंड निर्माण झालं, उत्पादक खूप आहेत, पण गुलाबाचा गुलकंद करण्याचा जो गुलाब आहे, देशी गुलाब जो आहे, तो दुर्मिळ झाला कारण तो टिकत नाही. मग ते टिकवायचं काहीतरी तंत्र काढलं पाहिजे. नाहीतर आज बाजारात मिळणारी जी गुलाबाची फुलं आहे, जी आपल्याला सत्काराला वगैरे देतात, ते नुसतेच दांडोरे आणि तो लाल हे असतो काळा, त्याला काय वास नाही, रंग नाही, रूप नाही, काही नाही. पण आपण देताना मात्र पुष्प देऊन त्याचं स्वागत केलं जाईल. ते पुष्प कसलं आलं, ते वट्टोय का नुसता असतो नकली केल्यागत. म्हणजे पूर्वी ती सावंतवाडीला किंवा उगारला आपल्याकडे ती फळं लाकडी मिळायची बघा, तसलाच तो फुलांचा प्रकार आहे. हे जर मार्केट आपण तिकडं मिळवायला लागलो तर मग मोठी चमत्कारिक अवस्था होईल. आपल्याकडं गुऱ्हाळामध्ये सुद्धा, कोल्हापुरी पादत्राणांना सुद्धा, कोल्हापुरी गुळाला आता तिकडं प्रचंड मार्केट मिळेल. पण आपल्याकडं गुळाची ढेप तयार करताना त्याच्यामध्ये एक मुरमाचा खडामध्ये घातला जातो. गुळाची ढेप फोडल्यानंतर, तो रवा फोडल्यानंतर ते हे बाहेर येतं, दगड बाहेर येतो. असले काही प्रकार तिकडे करून चालणार नाहीत. त्याच्यावरती क्वालिटी कंट्रोल म्हणजे गुणवत्तेवरती नियंत्रण प्रचंड ठेवलं पाहिजे. आपल्याला चांगल्या सवयी बाणवून घेतल्या पाहिजेत. कोल्हापुरी पादत्राणांचंच मार्केट इंग्लंडमध्ये साधारण 8 ते 10 हजार कोटी एवढं वर्षाला मिळेल असं आपल्या व्यापार मंत्री पियुष गोयलनी जाहीर केलेलं आहे. म्हणजे एवढं मार्केट तिथं आता एकेका वस्तूला मिळायला लागल्यानंतर. पण काही बाबतीत बघा तुम्ही, कोल्हापुरी चप्पल म्हणून आणली की ती बाजारूच कुठली तरी असते, ती कोल्हापुरी नसतेच. जी कोल्हापुरी म्हणून चप्पल मिळायची ती नसते, कुठलं तरी आणायची आणि ती कोल्हापुरी म्हणून विकायची. आणि कोल्हापुरी म्हणून चप्पल वापरायला गेली की 2-3-4 दिवसात ते तुटतंय तरी नाही तर आतनं पुठ्ठा बाहेर येतो.
असले प्रकार करून परदेशी मार्केट मिळणार नाही, टिकणार नाही, हे आपल्या शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना आणि सामान्य जनतेला सुद्धा पटवून द्यावं लागेल आणि तशी सवय अंगी बाणवावी लागेल. तर हा सगळा पुढचा जो संपत्तीचा आणि ह्याचा ओघ आपण म्हणतोय तो आपल्याला मिळू शकेल. सेवा क्षेत्रामध्ये तर आपल्याकडचं तज्ज्ञ कुशल कामगार वर्गाला तिकडे प्रचंड मागणी येणार आहे. म्हणजे काल परवाच एखाद्या व्हिडिओ मी बनवलं होतं की 10 लाख कुशल कामगार आपल्याला रशियाला पाठवायचे. केवढं मार्केट इकडं मिळेल. म्हणजे बेकारी आणि बेरोजगारी वगैरे हे विषय आता संपून जाईल. त्यांना परदेशामध्ये एवढ्या संधी मिळणार आहेत. बऱ्याच लोकांनी तर असे करार मदार सुरू केलेले आहेत. तिकडं मनुष्यबळाची टंचाई आहे, आमच्याकडं मनुष्यबळ महामूर आहे, भरपूर आहे. ते जर आम्ही निर्यात करायला लागलो कुशल बनवून आणि चोख प्रामाणिकपणानं काम करणारे लोक जर तिकडं आपण पाठवले तर त्यांना बेरोजगारीची समस्याही कमी होईल आणि ह्या सगळ्याला परदेशामध्ये मार्केट मिळेल. ही आपल्याला एक फार मोठी येत्या 2, 5, 10 वर्षात मोठी संधी आहे. उगवत्या पिढीला आपण हे संस्कार दिले पाहिजेत. भलेपणाचे, चांगुलपणाचे, सज्जनपणाचे, नीतीचे आणि कुशल व्यवहाराचे हे जर संस्कार आमच्या किंवा पुढच्या पिढीनं त्याच्या पुढच्या पिढीला देत राहिलो तर आज जी 4, 5, 6, 8, 10 वर्षाची पोरं आहेत शाळेला जाणारी, ती उद्या जेव्हा तारुण्यात येतील किंवा प्रौढत्वाला येतील त्यावेळेला हा संपत्तीचा ओघ आपल्याकडे येईल आणि नैतिक बळावर, कष्टावर, कौशल्यावर आपल्याला पुन्हा ते सुवर्ण दिवस आणता येतील अशी ह्यातून शक्यता वाटायला लागली आहे. गेल्या काही दिवसामध्ये जे परदेशी व्यापार करार होत आहेत किंवा नाकेबंदी होती आहे, मुत्सद्देगिरीतून आपल्या शेतीमालाला, डेअरी मालाला जे संरक्षण मिळतं आहे त्यातून आपल्याला खूप चांगल्या संधी मिळतील. एकीकडं आपण अवकाशयानं किंवा चंद्रावर, मंगळावर जायला लागलो, इतकं तंत्रज्ञान आपलं सुधारलं आणि दुसऱ्या बाजूला आपल्या भूमीमध्ये पिकणाऱ्या मालालाही बाजारपेठ मिळाली तर दोन्ही पैलू हे मोठे होतील आणि आपल्याला पुन्हा ते सुवर्णयोग पाहायला मिळेल. तसं मिळो त्यासाठी आपल्यावर मात्र मी आत्ता म्हटलेली सगळी बंधनं आणि पथ्य ही पाळली पाहिजेत. ती सवय आजपासून आपण अंगी बाणवूया. मला वाटते तुम्हालाही हे पटेल आणि त्याला पटलं तर अवश्य सबस्क्राईब करा, लाईक करा आणि या चॅनलला भरपूर प्रोत्साहन द्या. धन्यवाद.